नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ नगर परिषद पर बीजेपी का ताला ठोको आंदोलन। 25 सितंबर को होगा बड़ा प्रदर्शन। अंबरनाथ में भारतीय जनता पार्टी ने नगर परिषद की निष्क्रियता के खिलाफ बड़ा आंदोलन छेड़ने की घोषणा की है। शहर की लगातार उपेक्षा और बुनियादी सुविधाओं की बदहाल स्थिति से नाराज भाजपा ने चेतावनी दी है कि गुरुवार 25 सितंबर को अंबरनाथ नगर परिषद कार्यालय को प्रतीकात्मक रूप से ताला लगाया जाएगा। भाजपा अंबरनाथ विधानसभा संयोजक एवं कल्याण जिला महासचिव अभिजीत करुंजले पाटिल ने मंगलवार को पार्टी कार्यालय में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में यह जानकारी दी। करुंजले ने बताया कि 11 अगस्त को भाजपा ने शहर की समस्याओं को लेकर आक्रोश मोर्चा निकाला था, लेकिन एक महीने बाद भी कोई सुधार नहीं हुआ। शहर की स्ट्रीट लाइटें अब तक बंद है, कंक्रीट सड़कों पर गड्ढे जस के तस बने हैं और नपा प्रशासन पूरी तरह निष्क्रिय बना हुआ है। उन्होंने कहा कि नागरिकों की सहनशीलता अब समाप्त हो चुकी है और नगर परिषद की इस लापरवाही को अब और बर्दाश्त नहीं किया जाएगा। भाजपा नेता ने आरोप लगाया कि कई बार पत्र व्यवहार और आंदोलनों के बावजूद नपा कार्यालय से न तो लिखित उत्तर मिलता है और न ही किसी ठोस कार्य योजना पर काम हुआ। शहर के नागरिक लगातार अंधेरे में त्योहार मना रहे हैं और सड़कों पर गड्ढों से परेशान हैं। करुंजले ने कहा कि जब नगर परिषद जनता की मूलभूत समस्याओं का समाधान नहीं कर सकती है, तो ऐसे अधिकारियों को कार्यालय में रहने का कोई अधिकार नहीं है। उन्होंने स्पष्ट चेतावनी दी कि 25 सितंबर को भाजपा कार्यकर्ता और नागरिक मिलकर नपा कार्यालय पर ताला ठोको आंदोलन करेंगे। इस प्रेस कॉन्फ्रेंस में भाजपा नेता खानजी धल, लक्ष्मण दत्त पंत, रूपाली लठे, संतोष शिंदे, राजेंद्र कुलकर्णी और शहर भाजपा सचिव दिलीप कंसे भी उपस्थित रहे। छोटे छोटे समस्या आहेत त्या ठिकाणी या शहरामध्ये आहेत, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून अथवा प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारचं त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाहीये। ज्या कामात मलिदा आहे त्या कामाकरताच तिकडे नगरपालिकेमध्ये उपाययोजना केले जातात। मूळ जे प्रश्न आहेत, मूळ जो गाभा आहे गोष्टींचा किंवा नागरिकांचा मूळ अधिकारांवरती किंवा मूळ व्यवस्थांवरती कोणत्याच प्रकारचं लक्ष न देता फक्त आणि फक्त अधिकाऱ्यांची मजा, कॉन्ट्रॅक्टरांची मजा करण्याकरता ही नगरपालिका अस्तित्वात आहे। या सर्व गोष्टींना लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण अंबरनाथ शहर हताश होऊन येणाऱ्या 25/9/2025 रोजी त्या अशा निष्क्रिय नगरपालिकेला त्या ठिकाणी टाळा लावून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आमचा निषेध त्या ठिकाणी नोंदवणार आहोत। यापुढे ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेता पुढे चालू ठेवली होती आणि त्याचा परिणाम जो आहे हा आक्रोश मोर्चाच्या द्वारे हा नागरिकांना नोंदवायला। त्या मोर्चाचा विषय आपण घेऊन गेलो, त्याची कल्पना दिली तर सन्माननीय प्रशासक जे मुख्याधिकारी आहेत दोन्ही कामं सांभाळतात, त्याचबरोबर अंबरनाथ नगर परिषदेच्या ज्या तक्रारी आहेत त्या आपण ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस तिकडचा नगरपालिकेच्या सीओचा चार्ज देखील त्यांच्याकडेच, म्हणजे ज्याच्याकडे तक्रारी करायच्या सीओच्या बद्दल तो प्रशासक देखील तोच आहे आणि त्याचा सीओ देखील जिल्हाधिकारी कार्यालयाचा तोच आहे। त्यामुळे त्यांना कुठली भीडभाड लागलेली नाही की त्यांना हे झालंय की आम्ही करेल तो कायदा, कारण नगरपालिकेमध्ये नगरसेवकांची बॉडी देखील कोविडच्या मुळे गेल्या 5 वर्षामध्ये नाहीये। तर या कालावधीमध्ये जो काही नगरपालिकेमध्ये जो बिनबोभाट अधिकाऱ्यांचा कारभार चाललाय त्याला अंकुश लावण्याचा जे काम आहे हे भारतीय जनता पार्टी हे आपली स्वतःची जबाबदारी नागरिकांच्या प्रती सांभाळून हे आंदोलन करत आहे। परंतु या आंदोलनाचा त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना नागरिकांना या संदर्भातली संपूर्ण काय झालंय आणि याच्यातला खुलासा जो आहे हा तुम्हाला देतो म्हणून सांगितलं। परंतु आम्ही 18 तारखेला प्रत्यक्ष सीओना या संदर्भात भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यावेळेस देखील त्यांनी या संदर्भामधला विषय जो आहे याला वेळ लागेल म्हणून सांगितलं
मग वेळ किती लागेल याची चर्चा केली. तो वेळ किती लागेल हे आम्ही सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. मग तोपर्यंत अंबरनाथचे नागरिक जे आहे, हा गणेश उत्सवाच्या पूर्वी आपण हा मोर्चा नेला होता. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.